लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 दिवसात 5,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील. एकही माझी बहीण वंचित राहणार नाही. याची सर्वात मोठी बातमी आहे. महायुतीच्या सरकारने हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. महायुतीच्या सरकारने आदेश दिलेले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 7व्या हप्त्याच्या बरोबर 5,000 रुपये संक्रांत बोनस देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि 18 जिल्ह्यांची यादीही आलेली आहे. 18 जिल्हे कोणते आहे आणि त्याचबरोबर 3 बँकाही त्या ठिकाणी आहे. तर कोणत्या कोणत्या त्या बँक असणार आहे, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अर्जंट करायच्या आहे, जेणेकरून तुमचे जे पैसे आहे ते तुम्हाला वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचा जो मेसेज आहे तो तुम्हाला लवकरात लवकर येईल. तर कोणत्या त्या गोष्टी असणार आहे आणि कोणत्या 18 जिल्हे आहे, कोणते कोणते 18 जिल्हे आहे आणि त्या 3 बँका कोणत्या आहे लगेच जाणून घेऊया आपण. काल राज्यामध्ये एक मोठी बातमी जोमाने पसरते. लाडकी बहिणी जी आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये कपात करण्यात आलेले आहे. म्हणजे 7,500 रुपये ते काढून घेण्यात आलेले आहे. धुळ्यामधली ती महिला आहे आणि तिच्या मुलाच्या खात्यावर ते पैसे आलेले होते 7,500 रुपये. जी महिला आहे तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहे. त्यावर आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काही 2 शब्द बोललेले आहे, ते तुम्ही ऐका लगेच. या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो. मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले. खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे कसं ते संक्रांतीचं बोनस जमा होणार आहे. महायुतीच्या सरकारने आदेश दिलेले तर आहेच, पण ते संक्रांतीचं बोनस येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कोणते कोणते गोष्टी त्या ठिकाणी करावं लागेल. ते बोनस घेण्याच्या नादात हे 1500 तर जाणार नाही ना, असा प्रश्न लाडक्या बहिणींना तर पडत असेल. पण चला जाणून घेऊया आपण. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपलं वक्तव्य त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जी पात्र लाडकी बहीण आहे ती या योजनेपासून वंचित राहणार नाही. म्हणजे हे तर क्लिअर झालं आहे या ठिकाणी की तुमचे जे काही पैसे ते लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये हे तर तुम्ही कटणार नाही आहे, पण जे 5,000 रुपये तुमचे संक्रांत बोनस तुम्हाला भेटणार आहे त्याच्यापासून एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही आहे. हे तर तुमचं क्लिअर झालेलं आहे आणि 5,000 रुपये येणं हे तर फिक्स झालेलं आहे. तर संक्रांतीचं जे बोनस आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती पात्रता या ठिकाणी लागणार आहे आणि तुमचे जे 2100 रुपये तेही वाढण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती जी पात्रता लागणार आहे. या दोन्हीसाठी तुम्हाला एकच पात्रता लागणार आहे. आणि ती पात्रता कोणती आहे, आत्ताच एक 2 दिवसा अगोदर आदिती तटकरे मॅडमने आपलं वक्तव्य त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. तर चला पाहूया आपण. स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. राज्यातील 6 जिल्ह्यामधून काही तक्रारी आलेल्या आहे आणि त्या तक्रारी कोणत्या आहे, म्हणजे कशासाठी आहे हे तुम्हाला क्लिअर अजून झालेलं नसेल. आणि जर का तुमच्याकडे 4 चाकी वाहनं असेल, 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर काय होणार, तुम्हाला त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे ते आपण आता लगेच पाहणार आहे. ज्यांच्या तक्रारी आल्या होत्या त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते, म्हणजे काय मिसमॅच झालं होतं, त्यांचे आधार कार्ड व बँक पासबुकवरचं जे नाव होतं ते वेगवेगळं होतं. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी ते अर्ज दिले होते व त्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी आल्या होत्या. तर तुमचं तर नाव बरोबर आहे का, तुमचं नाव जर का ते मिसमॅच होत असेल तर ते तुम्ही लगेच ठीक करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुमचं संक्रांतीचं जे काही बोनस आहे ते वंचित व्हायला नको. ते तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज. तुमच्या घरात तर 4 व्हीलर नाही ना, जर तुमच्या घरात 4 व्हीलर असेल तर ते RTOच्या माध्यमातून ते चेक करणार आहे. तुमच्या घरात 4 व्हीलर असेल तर जर का तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर पात्र राहणार नाही आहे, ते पण चेक करणार आहे ते व्यवस्थितपणे. कारण की मागच्या वेळेस त्यांनी काटेकोरपणाने चेक केलं नसेल, पण आता ह्यावेळी जरा काळजीपूर्वक ते चेक करणार आहे. त्यासाठी तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे.
काही महिलांनी असंही अर्ज पाठवले होते की आमचे जे उत्पन्न आहे ते आता वाढलेलं आहे, मग आमचे लाडक्या बहिणीची जे काही जी पात्रता आहे, आमचे पैसे जे येत आहे ते आमचे बंद नाही होणार ना. तर त्यांनाही आपण काही गोष्टी सांगणार आहे. तर काही लोक असंही म्हणत होतात की म्हणजे त्यांचे जे 1500 रुपये आता रेग्युलर तुम्हाला भेटत आहे तेही काही लोकांना म्हणजे नाही भेटणार, म्हणजे काही लोक त्याच्यापासून वंचित राहणार आहे. अशा बातम्या पसरत होत्या, पण त्या बातम्या खऱ्या आहे का हे आपण जाणून घेऊया. कारण की आदिती तटकरे मॅडम त्यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्या महिलांनी दुसऱ्या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे तर त्या कोणत्या योजना असणार आहे, ज्या योजनामधून तुम्ही ऑलरेडी पहिले लाभ घेतलेला असेल तर तुमचे जे काही 1500 आहे ते 1500 कमी करून 500 होणार आहे. म्हणजे तुम्हाला जे काही 1500 मिळत होते ते आता फक्त 500 मिळणार आहे. तसं आदिती तटकरे मॅडम यांनी आपलं वक्तव्य मांडलेलं आहे. तर ते काय त्याचं GR कधी येणार आहे ते आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ एक येत्या 2 दिवसामध्ये येऊन जाईल. तर तो व्हिडिओ आल्याच्यानंतर तोही बघा तुम्ही. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तुम्हाला. आणि जे काही लाडक्या बहिणीचे 5000 रुपये ते मिळणार आहे, जे संक्रांतीचं बोनस, तर ते लाडक्या बहिणींना काही बहिणींना क्रेडिटही झाले असेल, कारण काल 11 वाजेपासून ते पैसे पडायला सुरुवात झालेली होती. कदाचित तुमच्या बँक खात्यामध्ये आले असेल किंवा तुमचे कपात करण्यात आलेले असेल. तर ते जे 5000 रुपये ते काही लोकांच्याच म्हणजे काही लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना जे 5000 रुपये संक्रांतीचं बोनस होतं ते काही आतापर्यंत संक्रांतपर्यंत क्रेडिट होणार आहे.